नमस्कार मंडळी. जर तुम्ही PM किसान लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्किप करू नका, कारण मी आज तुम्हाला फक्त एका मिनिटात सांगणार आहे कोणाला 22वा हप्ता मिळणार, फार्मर आय डी नसतानाही पैसे येणार का आणि होळीपूर्वी हप्ता येणार की नाही. नमस्कार मंडळी. सर्वात पहिला अपडेट म्हणजे महाराष्ट्रातील नवीन पात्र शेतकरी 2019 नंतर वारस फेरफार झालेले किंवा नवीन नोंदणी असलेले ज्यांचे पैसे अडकले होते त्यांची अंतिम पात्रता यादी 6 फेब्रुवारी 2024 रोजी तयार झाली आहे. पण लक्षात ठेवा, KYC नसेल तर हप्ता नाही. जर तुमचं नाव यादीत असेल आज KYC पूर्ण करा. दुसरं मोठं अपडेट म्हणजे फार्मर आय डी. आधी सांगितलं होतं फार्मर आय डी शिवाय पैसे नाहीत, पण बिहार सरकारच्या विनंतीनंतर निर्णय बदलला आहे. फार्मर आय डी नसलेल्याही शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळणार आहे. ही माहिती बिहारचे कृषी मंत्री रामकृपाल यादव यांनी दिली आहे. पण पुढील हप्त्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य असणार आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं, तारीख 3 मार्चला होळी आहे आणि त्याच्या आधीच नरेंद्र मोदी सरकार हप्ता वितरित करू शकते. म्हणजेच होळीपूर्वी 22वा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.